नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं चमचमीत आणि टेस्टी मटर खिमा रेसिपी करणार आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला वाटाणे हे व्यवस्थित निवडून घ्यायचे आहे। आता वाटाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि मिक्सरला थोडं फिरवून घ्यायचं आहे। जास्तही बारीक करायचं नाही, अगदी थोडं जाडसर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। आता बघा, अशा पद्धतीने आपल्याला थोडं बारीक करून घ्यायचं आहे। आता इथं बाकीचं साहित्य तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी कांदा, लाल टमाटर आणि मेथी हे व्यवस्थित चिरून घ्यायचं आणि लसूण आलं थोडं ठेचून घ्यायचं आणि थोडा लसूणसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता भाजीला फोडणी देऊन द्यायची आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं, अर्धं तेल आणि अर्धं बटर टाकायचं आहे। आता बटर व्यवस्थित मेल्ट होऊ द्यायचं। नंतर त्यामध्ये लाल मिरची टाकायची आणि तेजपत्ता टाकायचा आहे। आता हे थोडा वेळ होऊ द्यायचं आणि लगेचच त्यामध्ये आलं लसूण ठेचून ठेवलेलं होतं ते टाकायचं। थोडा लसूणसुद्धा मी कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा टाकायचा। आता बघा, हे सगळं टाकायचं आणि आपल्याला थोडा लसूणचा रंग बदलेपर्यंत होऊ द्यायचा आहे। जास्तही काळा होऊ द्यायचं नाही किंवा लालही होऊ द्यायचं नाही, अगदी मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं आणि लगेचच त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे। आता कांदा मिक्स करायचा आणि काय करायचं, कांद्याचा थोडा रंग बदलेपर्यंत होऊ द्यायचा आहे। आता लगेचच यामध्ये लाल टमाटर टाकायचं आहे। लाल टमाटरसुद्धा छान बारीक चिरून घ्यायचं आणि नंतर टाकायचं आहे, किंवा लाल टमाटर तुम्ही पेस्टसुद्धा टाकू शकतात। त्यासाठी काय करायचं, हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता कांदा आणि लाल टमाटर हे छान मऊ होईपर्यंत होऊ द्यायचं आहे। आता यावर काय करायचं, झाकण ठेवून द्यायचं आहे। असं केल्याने काय होईल ना, कांदा आणि टमाटर लवकर मऊ होतो। आता यामध्ये मीठ वगैरे टाकलेलं नाही। आता काय करायचं, झाकण काढायचं आणि कांदा टमाटर हे व्यवस्थित मऊ झालेले आहे। आता लगेचच यामध्ये कस्तुरी मेथी टाकायची, व्यवस्थित क्रश करायची आणि कस्तुरी मेथी टाकायची। नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे, 1 चमचा धना पावडर टाकायची आणि 2 चमचे लाल तिखट टाकायचं आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे। आता हे मिक्स करायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे। आता काय करायचं, थोडं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे, लगेचच त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली मेथी टाकायची। मेथीसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। आता मटर खिमा म्हटलं ना, तर त्यामध्ये थोडी मेथी नक्की टाका। मेथी टाकल्याने खिमा हा खूप टेस्टी होतो। आता मेथी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आणि तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे। आता लगेचच यामध्ये 2 चमचे दही टाकायचं। दही जर तुम्हाला टाकायचं नसेल तर काजूची पेस्ट तुम्ही टाकू शकतात। आता यामध्ये व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत हा पूर्ण मसाला होऊ द्यायचा आहे। आता बघा, तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये काजू टाकायचे आणि बारीक करून घेतलेले वाटाणे टाकायचे आहे, म्हणजे मटर टाकायचे। आता यामध्ये मी थोडे वाटाणे तसेच राहू दिलेले होते, ते सुद्धा टाकलेले आहे। आता हे आपल्याला मिक्स करायचं आहे आणि नंतर लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। नंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनटं आपल्याला असंच मंद आचेवरती होऊ द्यायचं आहे। आता काय करायचं, यामध्ये कडकडीत गरम पाणी टाकायचं आहे। थंड पाणी अजिबात टाकायचं नाही, कारण की वाटाणे मी अगोदर शिजवून घेतलेले नव्हते किंवा भाजूनही घेतलेले नव्हते। त्यासाठी काय करायचं, कडकडीत गरम पाणी टाकायचं, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती छान वाटाणे मऊ होईपर्यंत झाकण ठेवायचं आहे। अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी केलेली आहे, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, सगळ्यांना खूप आवडेल। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आता बघा, झाकण काढून बघू शकता, छान असा खिमा तयार झालेला आहे। आता वाटाण्यांचं सीझन चालू आहे, तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, सगळ्यांना खूप आवडेल आणि नेहमी ही रेसिपी करायचा सगळेजण आग्रह करतील। तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि या रेसिपीसाठी एक महत्त्वाची टिप्स, तुम्हाला जर दही वापरायचं नसेल ना, तर तुम्ही काजूची पेस्ट तयार करून घ्यायची आणि ते टाकायची। आणि दुसरं म्हणजे वाटाणे आपल्याला भाजून घ्यायचे नाही किंवा शिजवून घ्यायचे नाही, तसेच वाटाणे बारीक करायचे आणि नंतर खिमा करायचा आहे। आता यावरती काय करायचं, थोडं बटर टाकायचं, बटर नक्की टाकायचं। बटर टाकल्याने खिमा हा खूप टेस्टी लागतो। आणि वाटाण्याचं सीझन चालू आहे, तर एकदा वाटाणे खिमा किंवा मटर खिमा नक्की ट्राय करून बघा। लहान मुलांना राईससोबत किंवा पराठ्यासोबत खूप छान लागतो। एकदा तुम्ही लहान मुलांसाठी करून बघा, लहान मुलं आवडीने खातील आणि मागतीलसुद्धा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।